वेलकम टू झिंगाट फ्लेवर्स. अतिशय महत्वाच्या किचन टिप्स. 1. रोज दुधात मखाने उकळून खाल्ल्यास हात, पाय, गुडघे आणि कमरेचा त्रास कमी होतो. हाडे मजबूत होतात आणि रक्ताची कमतरता भरून निघते. 2. जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. याशिवाय हाडे कमकुवत होतात, वजन वाढते आणि त्वचेसंबंधित समस्या देखील निर्माण होतात. 3. अत्याधिक मद्यपान केलेल्या व्यक्तीला 1 ग्लास पाण्यात थोडीशी तुरटी मिसळून प्यायला दिल्यास नशा लवकर उतरते. 4. गुडघ्यांमध्ये वेदना किंवा कटकट आवाज येत असल्यास रोज सकाळी भिजवलेले अक्रोड खाल्ल्यास फायदा होतो. 5. सीताफळ हे केस वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्याचा गर काढून बकरीच्या दुधात मिसळा आणि केसांना लावा. त्यामुळे केस झपाट्याने वाढतील आणि त्यांची गळती देखील कमी होईल. 6. बीट मध्ये असलेले नायट्रेट वृद्धावस्थेत मेंदूतील रक्तप्रवाह सुधारते, त्यामुळे विसरभोळेपणा होत नाही. 7. नारळ तेलात लवंग टाकून गरम करून कपाळावर मालिश केल्याने डोके शांत राहते आणि डोकेदुखी दूर होते. 8. गर्भावस्थेत किवी खाल्ल्याने खूप फायदा होतो, कारण त्यात भरपूर प्रमाणात फोलेट असते, जे बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी महत्वाचे आहे. 9. पोटदुखीत त्वरित आराम मिळण्यासाठी पपईमध्ये काळे मीठ टाकून खाल्ल्यास लगेचच फायदा होतो. 10. आपली चादर दर 2 आठवड्यांनी एकदा तरी धुणे आवश्यक आहे, कारण शरीरातून 30 ते 40 हजार मृतपेशी बाहेर पडतात. 11. पिरियड्स दरम्यान मोहरीच्या तेलाने पोटावर हलकी मसाज केल्यास खूप आराम मिळतो. 12. 1 चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत रात्री झोपण्यापूर्वी घेतल्याने लठ्ठपणा कमी होतो, कारण त्यातील अँटीऑक्सिडंट्स मेटाबॉलिझम वाढवतात. 13. केसांमध्ये कोंड्याची समस्या असल्यास 1 लिटर पाण्यात 15 ग्रॅम फिटकरी मिसळून दररोज केस धुतल्यास 1 आठवड्यात कोंडा गायब होतो. 14. काही दिवस सातत्याने गहू व चणा उकळून त्याचे पाणी गाळून प्यायल्यास मूत्राशय व मूत्राशयातील खडा म्हणजेच पथरी निघून जातो. 15. जायफळाची पूड करून ते गाईच्या कच्च्या दुधात मिसळून चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स पासून लवकर सुटका मिळते. 16. पायाखाली टेनिस बॉल फिरवल्यास कंबर दुखीपासून झटपट आराम मिळतो. 17. ज्या लोकांचे केस जास्त गळतात, तुटतात, त्यांच्या शरीरात तांब्याचे प्रमाण कमी असते, त्यामुळे तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. 18. जर शरीर फिट, सुंदर आणि बळकट बनवायचे असेल तर रोज झोपण्यापूर्वी अंजीर दुधात उकळून खावे आणि ते दूध प्यावे. 19. तोंडाची दुर्गंध दूर करण्यासाठी 1 कप गुलाबजल मध्ये अर्धा लिंबू पिळा आणि सकाळ संध्याकाळ गुळण्या करा. त्यामुळे हिरड्या व दात मजबूत होतात. 20. कारल्यामध्ये असलेले खनिज आणि जीवनसत्वे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, ज्यामुळे कॅन्सर सारख्या गंभीर आजारांशी लढता येते. 21. दातदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी आल्याचा 1 छोटा तुकडा चगळा, वेदना लगेचच कमी होतात. 22. जर जिभेवर काळे किंवा निळे डाग असतील तर कडुलिंबाची पाने पाण्यामध्ये उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास फायदा होतो. 23. फ्रीज मधील कुबट वास काढण्यासाठी 1 वाडग्यात बेकिंग सोडा ठेवा. 24. पपई दह्यात मिक्स करून केसांना लावल्याने केस तुटण्याची समस्या दूर होते. 25. पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत प्यावे. याने भूक वाढते, अन्न पचते आणि शौचास साफ होते. 26. दम्याचा त्रास असलेल्यांनी मसाला न टाकलेले कारल्याची भाजी खाल्ल्यास त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. 27. रात्रभर पाण्यात भिजवलेले 2 ते 3 अंजीर सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर त्वचा मऊ होऊन सुरकुत्या कमी होतात,
रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि केसांची देखील वाढ होते. 28. कणीस वजन कमी करण्यासाठी फार फायदेशीर ठरते. तसेच मक्याचे कणीस खाल्ल्याने तुमचे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. त्याचबरोबर हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. जे लोक मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी मक्यातील फायबर वरदानच असते. 29. दिवसातून एकदा दालचिनी आणि आल्याचा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. 30. पोटदुखी, पोटात गॅस होणे, ऍसिडिटी, तोंडाचा वास येणे यांसारख्या पोटाच्या तक्रारींवर हिरवी वेलची अत्यंत उपयुक्त असते. जेवणानंतर एक हिरवी वेलची चावून खाल्ल्याने या सर्व समस्या दूर होतात. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.